नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की मधु ही आपल्या आईबरोबर फोनवर बोलत असते। आई, माझा पूर्ण प्लॅन हा फसला गेला आणि मी तुला नंतर समजावते। कारण सिंधू ही मधुसाठी पाणी घेऊन आलेली असते आणि नाश्ता। तर मधुचे लक्ष दरवाजाकडे जाते आणि मधु लगेच म्हणते की आई, मी तुला नंतर फोन करते। म्हणून मधु फोन ठेवते आणि दरवाजा उघडते। तर सिंधूला बघून मधुला मात्र मोठा धक्का बसतो। सिंधू रागाने मधुला म्हणते की तुमच्यासाठी ही औषधं आणि नाश्ता आणलाय, तो घेऊन टाका। फार त्रास तर होत नाही ना तुम्हाला, आणि ती तुमच्या कर्माचीच भोग आहे, ती तुम्हाला भोगावीच लागणार। सिंधू म्हणते की मधुताई, मी तुमच्यासाठी किती चांगला विचार करत होते, पण तुम्ही अजून सुद्धा बदलत नाही। तुमच्या लग्नासाठी मी तुमच्यासाठी एक छान मुलगा सुद्धा शोधून आणला होता, पण त्या बिचाराला सुद्धा तुम्ही सोडले नाही, त्याला सुद्धा यामध्ये अडकून फसवले। आणि का? फक्त कशासाठी? माझे बाळ माझ्यापासून तोडण्यासाठी। पण तुम्ही इतक्या खालच्या थराला जातान असे वाटले नव्हते। तर मधु म्हणत असते की काय ग, तुझ्या मनामध्ये माझ्याविषयी इतके विष पेरलेले आहे, मग का वाचवले मला तू? सिंधू म्हणत असते की मी तुमच्यासारखी वागू शकत नाही। मला असे वाटले होते की आता तरी तुम्हाला पश्चाताप होईल, पण नाही। तुमच्या मनामध्ये तिरस्काराची भावना अशी तीव्र पेरलेली आहे, पण आता सुधारण्याची वेळ निघून गेलेली आहे मधुताई। त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण हे बाहेर बसलेले असतात। काकू रागाने विचार करत असते, तेवढ्यात तेथे मधु येते। मधुबरोबर कुणीही बोलत नसते, तिच्याकडे लक्षच नसते कुणाचे। तेवढ्यात रत्नाकर फोनवर बोलत येत असतो आणि दरवाजामध्ये पोलीस येऊन उभे राहतात। तर रत्नाकर म्हणतो की काय इन्स्पेक्टर साहेब, राघवकडे आले का? तर रत्नाकर राघवला म्हणतो की अरे हे इन्स्पेक्टर तुझ्याकडे आले आहेत, काय काम आहे यांचे? तर इन्स्पेक्टर साहेबांना बघून घरातील सर्वांना मात्र मोठा धक्का बसतो। इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की रत्नाकर साहेब, आणि आम्ही येथे ड्युटी करण्यासाठी आलोत। रत्नाकर विचारतो की म्हणजे काय? तर इन्स्पेक्टर साहेब सांगतात की आम्ही मधु राणी कोण आहे यांना अटक करण्यासाठी येथे आलोत। तर सर्वांना खूप मोठा धक्का बसतो आणि मधु तर खूपच घाबरते। काकू म्हणते की राणीला अटक करायला आलेत म्हणजे काय? इन्स्पेक्टर साहेब सांगतात की त्यांच्या विरुद्ध आमच्याकडे FIR आहे। तर ते ऐकून घरातील आणखीन सर्वांना धक्का बसतो। काकू विचारते की FIR कोणी नोंदवली? तर इन्स्पेक्टर साहेब सांगतात की सिंधू रत्नपारखी यांनी। तेवढ्यात सिंधू तेथे येते। काकू म्हणते की सिंधू, हे सर्व काय प्रकार आहे? तर सिंधू म्हणते की हो काकू, मीच ही कंप्लेंट केली। काकू म्हणते की सिंधू, हे सर्व काय आहे? आपल्या घराच्या इब्रतीचे अजून किती पंचनामे करायचे ग? काकू इन्स्पेक्टर साहेबांना हात जोडते आणि सिंधू कंप्लेंट मागे घेणार आहे, तिची चूक झाली म्हणून इन्स्पेक्टर साहेबांना ती जाण्यासाठी सांगते। सिंधू म्हणते की काकू, मी तुमचा खूप आदर करते, पण मी प्रत्येक गोष्ट तुमची ऐकेन असे होणार नाही आणि ही कंप्लेंट मी मागे घेणार नाही। काकू म्हणते की सिंधू, तुला समजते का तू काय बोलतेस ते? सिंधू म्हणते की मला व्यवस्थित समजते, पण मधुताई कशा वागतात हे तुम्हाला कुणालाच कळत नाही, पण मला सर्व समजते। इतक्या दिवस मी शांत राहिले, पण आता यापुढे नाही। आता प्रकरण माझ्या बाळापर्यंत येऊन पोहोचलेले आहे, त्यामुळे मी आता बाळासाठी हा निर्णय घेणार म्हणजे घेणारच। म्हणतात ना, येथे केलेले पाप हे येथेच फेडावे लागते, मग मधुताईंना सुद्धा तेच पाप फेडावे लागणार। आज मी कंप्लेंट मागे घेऊ शकत नाही, आणि राघव, मधुताईंनी जे काही केलं तो पूर्ण गुन्हा आहे आणि तो गुन्हा कधीही माफ होणार नाही। सिंधू म्हणत असते की काकू, तुम्हाला माहिती आहे का, मधुताई माझ्या बाळाला घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न करत होत्या। तेजस भाऊजींनी आम्हाला सांगितले म्हणून आम्ही वेळेत सावध झालो। झालेला सर्व प्रकार सिंधू सर्वांना सांगते। तर सर्वांना मोठा धक्का बसतो। रत्नाकर विचारतो की राणी, काय ग, तू खरंच बाळाला घेऊन पळून जात होतीस का? तर सिंधू म्हणते की इतकंच नाही बाबा, तेजस भाऊजींच्या बाबतीत सुद्धा जे घडलं ते मधुताईंनी मुद्दाम घडून आणलं आणि तेजस भाऊजींना त्यात अडकवलं। काकू म्हणते की सिंधू, अगं काय बोलतेस तू हे सर्व? राणी असे नाही करणार। तर सिंधू म्हणते की हो, माझ्याकडे त्याचा पुरावा सुद्धा आहे। सिंधू म्हणते की राणी आणि तेजस जेव्हा एका रूममध्ये होते तेव्हा तेजस भाऊजींना त्यांच्या मित्राचा कॉल आला होता, म्हणून सिंधू ती रेकॉर्डिंग सर्वांसमोर ऐकून दाखवते। तर काकू म्हणते की राणी, काय ग, तुला हे सर्व करताना कसे पटले आणि तू हे सर्व केले का, असं तिला जाब विचारू लागते। तर सिंधू म्हणत असते की हो, हे मधुताईंनीच घडून आणले, आणि सिंधू ती रेकॉर्डिंग इन्स्पेक्टर साहेबांना सुद्धा पाठवते। सिंधू म्हणते की त्या काय सांगणार, मी सांगते सर्व। मला या घरातून घराबाहेर काढण्यासाठी त्यांचे कट कारस्थान हे चालूच होते, कारण त्यांचे राघववर प्रेम होते, आणि राघव आणि माझे लग्न झाल्यापासून राघव माझ्या जवळ यायला लागले होते, ते त्यांना देखवत नव्हते।
राया भाऊजी सुद्धा मधुताईमुळेच घर सोडून गेले, कारण राया भाऊजींना सुद्धा समजले होते की मधूचे राघववर प्रेम आहे. या गोष्टीचा मधुताईंना कधीच फरक पडला नाही. ज्या चुका मी कधी केल्याच नव्हत्या त्या चुका माझ्यावर आरोप करून मला दोषी कसे ठरवायचे याचाच फक्त मधुताई विचार करायच्या. पण आता मी गप्प बसणार नाही. मी तेव्हा सर्व सहन केले, पण आता प्रकरण माझ्या बाळापर्यंत येऊन पोहोचले. मधुताईंनी बाळाबाबतीत सुद्धा गैरव्यवहार केले आणि मागे ज्या कॉल रेकॉर्डिंग तुम्ही त्यांच्या आईबरोबर ह्या नाटक करण्याचे केले होते त्या कॉल रेकॉर्डिंग सुद्धा माझ्याकडे आहे. तर मधूला आणखीनच धक्का बसतो. त्यांच्या आईला त्या सांगत होत्या की राघव स्वतः कसे बाळ माझ्याकडे आणून देतो आणि ते त्यांनी त्या दिवशी सुद्धा हे प्रूफ करून दाखवले. तेव्हा सिंधू ती सुद्धा कॉल रेकॉर्डिंग सर्वांना ऐकून दाखवते. रत्नाकर म्हणतो की राणी असे कसे वागू शकते की तू. तर सिंधू म्हणते की आओ बाबा ती तर फक्त सुरुवात होती. मधुताईंनी आमची सरोगेट बाळाची आई होण्यासाठी सुद्धा खूप प्रयत्न केले, कट रचले आणि सर्वात अगोदर त्यांनी राघवच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला, पण ते शक्य झाले नाही म्हणून. आणि त्यांनी स्वतः मग सर्वांसमोर घरातील मांडले की मी स्वतः राघव आणि सिंधूच्या बाळाची आई होण्यासाठी तयार आहे. तर सर्व क्षण सर्वांना आठवू लागतात. मला हा निर्णय मान्य नव्हता आणि त्याच वेळेस माझी मैत्रीण आरचू आमच्या बाळाला तिच्या गर्भात वाढवण्यासाठी तयार झाली. पण मधुताईंना सुद्धा ही गोष्ट खटकली आणि त्या खोट्या डॉक्टर बनवून ह्या आरचू आणि तिच्या मिस्टरांच्या घरी गेलेत आणि तेथे त्यांना सुद्धा अडवले आणि खोटी माहिती घेऊन त्यांना सुद्धा तेथे फसवले आणि सर्वांना फसवतच आल्या. आणि मी जेव्हा आरचूच्या घरी गेले तेव्हा मला सर्व समजले. तोपर्यंत मधुताईंनी डॉक्टरांना सुद्धा पैसे देऊन तिच्या बाजूने ओळून घेऊन आमचा गर्भ त्यांच्या पोटामध्ये हा सामावून घेतला. आणि हे सर्व अजून काय केले, कारण मला सुद्धा गुंडांच्या तावडीतून म्हणजे त्यांनी मार बसवला आणि माझ्या डोक्यात गुंडांनी जब्बर मार देऊन मी तेथेच बेशुद्ध सुद्धा झाले होते. काकू म्हणते की मधू याचा सर्वांचा पुरावा सिंधूकडे असणार, कारण सिंधू कधीही पुराव्यासकट बोलत नाही. इन्स्पेक्टर साहेब सांगतात की हो आमच्याकडे अर्चना आणि आलोक यांची स्टेटमेंट आहे आणि हॉस्पिटलचे सुद्धा CCTVच्या फुटेजमध्ये डॉक्टर हे पैसे घेतात आणि मधुराणींचा चेहरा सुद्धा त्यामध्ये स्पष्ट दिसतोय. आणि त्या डॉक्टरांनी सुद्धा स्वतः गुन्हा कबूल केला की मधुराणींनी त्यांना हे सर्व करण्यासाठी सांगितले होते आणि पुढचे पैसे त्या आणखीन डॉक्टरांना देणार होत्या. सिंधू म्हणते की मधुताई बेकायदेशीरच वागत आल्या. मी हॉस्पिटलमध्ये सुद्धा आणि घरी सुद्धा कधीच पोहोचू नये म्हणून त्यांनी गुंडांकून सुद्धा मला जब्बर मार बसवला. पण देवाच्या कृपेने मी आज वाचले आणि सर्वांसमोर हे सत्य मी घेऊन आले. मधू म्हणते की मामी ही सर्व खोटं बोलते, कुठल्याही गुंडाशी माझा संबंध नाही. इन्स्पेक्टर साहेब सांगतात की मॅडम तो गुंड सुद्धा आमच्या ताब्यात आहे. त्या गुंडाने सुद्धा गुन्हा कबूल केला आणि पुरावा म्हणून तुमचे कॉल रेकॉर्ड सुद्धा आम्ही खूप चेक केले. त्यामध्ये तुम्ही त्या गुंडांना बहुतेक वेळा फोन केल्याचे सुद्धा त्यामध्ये स्पष्ट दिसले. सिंधू म्हणत असते की एवढ्यातच यांचं थांबलं नाही, पण जेव्हा मागे माझ्यावर हॉस्पिटलमध्ये हल्ला झाला होता त्यामध्ये सुद्धा मधुताईंनी त्या ॲक्टरला पैसे देऊन ठेवले होते आणि तो ॲक्टर हा दुसरा तिसरा गुंड नसून तो अश्विन ठाकूर हा ॲक्टर होता. आणि तो ॲक्टर मला सुद्धा त्याचा गुन्हा कबूल केला. आणि सिंधू म्हणते की मधुताई आठवलंय का सर्व, का विसरलात. सिंधू म्हणते की मधुताई तुम्ही विसरलात नसतान, त्यामुळे स्वतः स्पष्ट तोंडाने सांगा की हे पाप आणि हे सर्व काही गुन्हे तुम्हीच केले. मधू रडायला लागते आणि हा भाग येथे संपतो. तर मधूला सिंधू म्हणत असते की या जगात तुमचं कोणीच राहिलं नाही, ना बाळ ना राघव, आणि हे फक्त केले कुणासाठी आणि त्यामुळे आता पापाचा घडा भरला. त्या पापाच्या शिक्षा तुम्हाला मिळणार म्हणून इन्स्पेक्टर साहेब मधूच्या हाताला धरून तिला घेऊन जात असतात. तर पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.